सातत्याने या गोष्टी होतात आणि हे अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे, की आता अवघ्या 10 दिवसाच्या अंतरामध्ये 2 चिमुकल्यांचा हकनाक जीव या बिबट्याच्या हल्ल्यात गेला. एक कुमशेतला घटना घडली आणि पिंपरखेडमध्ये ही घटना घडली आणि कुठल्याही नुकसान भरपाईने कधी जीव परत येत नाही. माननीय मुख्यमंत्री महोदयांना वारंवार याविषयी पत्र लिहून झालेलं आहे, की या संदर्भात एक ठोस कृती आराखड्यासाठी आपण बैठक लावा. पण हे दुर्दैव आहे, की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना कबुतरांसाठी वेळ देता येतो. पण आमच्या लेकरांच्या जीवासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वेळ देऊ शकत नाहीत. तर माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती, एकदा येऊन बघा, की अक्षरशः जसे कुत्रे दिसायचे ना, तशी बिबटे रस्त्यावर दिसतात. जाता येता सकाळ संध्याकाळ दिसतात. आजचा परवाचा हल्ला हा 10 वाजता सकाळी हल्ला झालेला आहे आणि 5 वर्षाच्या लेकराचा जीव गेलेला आहे याच्यामध्ये. त्यामुळे माननीय मुख्यमंत्री महोदयांना ही विनंती आहे, की आजही जर जवळपास 900 ते 1000 बिबटे या जुन्नर वन विभागाच्या क्षेत्रात आहेत. जुन्नर असेल, खेड असेल, आंबेगाव असेल, शिरूर असेल, या 4 तालुक्यांमध्ये एवढं असेल, तर त्याला पुरेसं मनुष्यबळ असणं गरजेचं आहे. त्याला पुरेसे पिंजरे असणं आवश्यक आहे. एकट्या शिरूर तालुक्यासाठी किमान 100 पिंजऱ्यांची अजून आवश्यकता आहे. एका पिंजऱ्याची किंमत फक्त 1,05,000 की ₹10,000 एका पिंजऱ्याची किंमत येते. 100 पिंजऱ्यांसाठी ₹1,00,00,000 माननीय मुख्यमंत्री महोदय देऊ शकत नाहीत का आमच्या जीवासाठी? इतर सगळ्या गोष्टी आणि इतर तुमच्या जाहिरातबाजी जेव्हा होते ना, त्या जाहिरातबाजीवरचा खर्च थोडा कमी करा आणि या बिबट्याचा प्रश्न सोडवण्यासाठी ही गोष्ट करा. केरळसारखं एक छोटं राज्य जर राज्य आपत्ती घोषित करू शकतं, तर आता 2000 सालापासून 54 बळी गेले, 54 जीव गेलेले आहेत या बिबट्याच्या हल्ल्यामध्ये. तर जो केंद्र सरकारच्या पातळीवरचा लढा आहे, या केंद्र सरकारच्या पातळीवरच्या लढ्यामध्ये सुद्धा महाराष्ट्र सरकारनं ठामपणे भूमिका घेतली पाहिजे ना. शेड्यूल 1चा जो बिबटा आहे, तो त्याच्या नॅचरल हॅबिटॅटमधून बाहेर आलेला आहे. हे केंद्र सरकारला सांगितलं पाहिजे ना, तर तुमचं डबल इंजिनचं सरकार कामाचं आहे ना. हे महत्वाचं आहे. त्याचबरोबर बिबट्याच्या नसबंदीचा प्रस्ताव आहे, पण हा लांबचा प्रस्ताव आहे. त्या नसबंदी झाल्यानंतर त्याची संख्या कमी व्हायला थोडा वेळ जाणार आहे. पण तात्काळ राज्य आपत्ती घोषित करून, जेणेकरून हे जे वन विभाग आहे, याला पुरेसं मनुष्यबळ असेल, पुरेशी साधनसामग्री असेल आणि ही जी कायम जीवाची भीती आहे, ही कमी होण्याच्या दृष्टीनं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याची विनंती केली. मी पुन्हा एकदा हात जोडून कळकळीची विनंती करतो. कबुतरासाठी तुम्हाला बैठका घ्यायला जर वेळ असेल, तर आमच्या लेकरांचा जीव जातोय. या बिबट्याच्या प्रश्नावर तातडीनं ठोस कृती आराखडा करा. तुमच्या 10 जाहिराती बंद करा, पण या विभागाला पुरेसा निधी आधी उपलब्ध करून द्या, पुरेसं मनुष्यबळ द्या आणि आमच्या लेकरांचे जीव वाचवा. पण बिबटे जर पकडले तर ते पिंजरा लावून बिबटे पकडणे ही तात्पुरती मलमपट्टी, कारण की ज्या ठिकाणी बिबटे सोडले जातात त्याची कॅपॅसिटी काही वर्षापूर्वी संपलेली आहे. मग हे बिबटे सोडलात मग कुठे? कौतुक करताय ना तुम्ही वनताराचं. वनताराला ऑलरेडी आम्ही पत्र लिहून झालेलं आहे. त्यामध्ये 100 बिबटे हे सुरुवातीला पहिले वनतारामध्ये शिफ्ट करा असं सांगितलेलं आहे. त्याच्यासाठी तरी कृती आराखडा करा ना लवकरात लवकर. मग फक्त आम्ही वनताराचं कौतुक आणि याच्यावर जर ऐकतो, तर याच्यातले एक ठराविक साईज जो बिबट्यांचा, समजा 100 बिबटे असतील, 200 बिबटे असतील, हे आधी प्रायोगिक तत्वावर नेऊन वनतारामध्ये सोडा. पण हीच तर आमची मागणी आहे. 100 बिबटे सोडून हा किमान प्रश्न ही सुटेल का? सुरुवात आहे, 1000 बिबटे? किमान ही सुरुवात आहे. ही सुरुवात आहे. या सुरुवातीच्या दृष्टीने 3-4 महत्त्वाच्या गोष्टी आहे बघा. ऊस आम्ही लावतो. आम्ही ऊस सोडू शकत नाही, कारण ऊस एकमेव आमच्याकडे नगदी पीक आहे. हं. ऊसाच्या बाबतीत सुद्धा वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून जे चक्राकार पद्धतीनं ऊस लागवडीचं हे आहे, हे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटलाही आपण मागणी करतो. ऊस आम्ही सोडू शकत नाही, पण त्या ऊसाचीच लपण बिबट्याने पकडलेली आहे. जर मग ऊसाची लागवड कमी करायची असेल, तर आमच्या सगळ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आधी अनुदान द्या. त्यांचं जे अर्थार्जनाचं साधन आहे ते तयार करा आणि मग तुम्ही आम्हाला हे शिकवा, की बिबट्याची लपण आता ऊसात होते, त्यामुळे ऊस लागवड आली तर बिबट्याचा प्रश्न हा आणखी भीषण होतो. पण यावर महत्त्वाचा पर्याय बिबट प्रजनन नियंत्रणासाठी प्रस्ताव पहिला करणं. त्याचबरोबरीने महाराष्ट्र सरकारनं तातडीनं शेड्यूल 1 मधून बिबट्या काढण्यासाठी केंद्र सरकारकडे आग्रही भूमिका मांडणं. तिसरी गोष्ट, वन विभागाला पुरेसं मनुष्यबळ, पुरेशी साधनसामग्री देणं. राज्य आपत्ती ही बिबट मानव संघर्ष ही राज्य आपत्ती घोषित करणं. मी पुन्हा पुन्हा सांगतो, आतापर्यंत 3 पत्र लिहून झालेली आहेत. जर केरळसारखं छोटं राज्य हत्ती आणि मानव संघर्षात जर राज्य आपत्ती घोषित करतं, तर महाराष्ट्रानं हे करणं गरजेचं आहे. 54 बळी गेलेत, अजून किती जीव जायची आपण वाट बघतोय. त्यामुळे या 4 गोष्टी आधी प्राधान्यानं करणं गरजेचं आहे. राज्य सरकारकडं ही कळकळीची विनंती, एक ठोस कृती आराखडा करून याला एक स्पेशल टास्क फोर्स या बिबट मानव संघर्ष कमी करण्यासाठी आणि आमच्या लेकरांचे जीव वाचवण्यासाठी हे लवकरात लवकर करणं